मुंबईतील कबूतरखान्यांवर बंदी कायम ठेवण्यात आलेली आहे। हायकोर्टाने राज्य सरकारला एक मोठा दणका दिलाय। कबूतरांना अन्न पाणी देण्यास बंदी कायम असून नागरिकांच्या आरोग्यास याचा धोका असल्याचं कोर्टाने म्हटलंय। कोर्टाच्या या आदेशाचं पालन करा आणि कबूतरांना खायला घालणाऱ्यांवर गुन्हा दाखल करा अशा सूचना कोर्टाने दिलेल्या आहेत। तर कोर्ट काय म्हणाले आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। कबूतरांना अन्न पाणी देण्याची बंदी कायम असल्याचं कोर्टाने सांगितलंय। पक्ष्यांच्या विष्ठेमुळे मानवी आरोग्याचे कधी न भरणारे नुकसान होतं। नहीं, सरकार ऐसा नहीं करना चाहिए। ये बेजुबान जानवर है कबूतर खाना, ये है, ऐसा नहीं करना चाहिए। कबूतरों को मैं इतनी दूर से भाग कर आई, घर पे रो रो के हो गई, मैं इतना रो रही थी मैं घर पे। ये बेचारे क्या करते हैं जानवर, ऐसा नहीं करना चाहिए। जो जिनको बुरा लगता है वो जाने का किधर, और इंडिया फॉरेन में जाने का लोग को इधर क्यों लेते हैं घर। जो बोल रहे बिल्डिंगों में आते हकते ये करते बीटते, ऐसा नहीं करना चाहिए। उन लोगों को किधर जाना चाहिए, इधर नहीं रहने का। ये कितने साल से रह रहे, 100 साल से रह रहे ये कबूतर, ऐसा नहीं करना चाहिए। काय म्हटलंय पुन्हा एकदा पाहूयात। बीएमसीने बृहन्मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशननी आतापर्यंत जो डाटा दिलेला आहे आणि जे बोर्डवरती लिहिलेले पर्सेंटेज आहेत ते दोन्हीही एकमेकांशी अजिबात विसंगत आहेत पूर्णपणे। आणि आमचं म्हणणं आहे की त्यांनी जे बोर्ड लावलेले आहेत ते कोणत्या बेसिसवरती लावलेले आहेत, त्याच्यासाठी काय रिसर्च केलेला आहे आणि हा डाटा त्यांच्याकडे कुठून आला ते त्यांनी सर्वप्रथम न्यायालयाला सांगावं। आतापर्यंत त्याबद्दल म्युनिसिपल कॉर्पोरेशनने कोणत्याही प्रकारचा डाटा दिलेला नाही। यापूर्वी आम्ही वारंवार नो प्रॉम्प्टिंग याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर आम्ही 2017 पासून वारंवार वेगवेगळे विभाग, ॲनिमल वेलफेअर बोर्ड ऑफ इंडिया, त्याच्यानंतर आपलं ॲनिमल हजबंड्री ऑफ महाराष्ट्र, डिस्ट्रिक्ट SPCA, स्वतः म्युनिसिपल कॉर्पोरेशन या सगळ्यांबरोबर वारंवार पत्रव्यवहार केलेले आहेत, पण त्याला आजपर्यंत अद्यापही कुठल्याही विभागाने उत्तरं दिलेली नाही। इव्हन डिस्ट्रिक्ट SPCAंनी त्यांना पत्र दिलं होतं की तुम्ही जे हे 60-65% बोर्ड सगळे आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।